माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया अभिवाचनातून. भाग एक, बालकांड मधला तिसरा भाग. मागील भागावरून पुढील भाग सुरू. तथापि जन्मापासूनच राम आपल्या बंधूपेक्षा सर्वच बाबतीत उजवे होते. त्यामुळे सहजच ते महाराज दशरथाचे लाडके सुपुत्र बनले. त्याचप्रमाणे लहानपणापासूनच लक्ष्मणांना रामाबद्दल विशेष जिव्हाळा होता. रामांना देखील लक्ष्मणाशिवाय खाणे झोपणे माहीत नव्हते. जेव्हा जेव्हा राम शिकारीला जात तेव्हा लक्ष्मण न चुकता त्यांच्याबरोबर जात. शत्रुघ्न, भरत यांचे एकमेकावर असेही अतूट प्रेम होते. म्हणूनच त्यांनाही एकमेकापासून वेगळे करता येत नसे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे विद्या अध्ययन पूर्ण झाल्यावर महाराज दशरथांनी त्यांच्या विवाहाबद्दल वशिष्ठ मुनींचा सल्ला घेतला. अशीच एकदा ह्या विषयावर चर्चा झाली असताना महान सामर्थ्यवान ब्रह्मर्षी विश्वामित्र यांचे अयोध्येत आगमन झाले. ते प्रासादात येताच महाराज दशरथ वशिष्ठ त्यांचे स्वागत करावयास आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. विश्वामित्राचा व्यवस्थित आदर सत्कार पूजन करून त्यांच्या झाल्यावर महाराज दशरथाने त्यांना दरबारात आणले. त्यांना सिंहासनावर बसवले. ते मुनींच्या स्वागताखातर म्हणाले, हे सर्वश्रेष्ठ मुनिवर्य, पुन्हा पुन्हा येणाऱ्या जन्म मृत्यूवर विजय मिळविण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त व्हावे. आपले येथील आगमन हे मला स्वस्तात येऊन पडलेल्या अमृताच्या भेटीसारखे, प्रदीर्घ दुष्काळानंतर होणाऱ्या मुसळधार दृष्टीसारखे, निपुत्रिकाला झालेल्या पुत्रप्राप्तीसारखे, हरवलेला खजिना मिळण्याची सर्व आशा सोडल्यानंतर त्या खजिन्याच्या पुनःप्राप्तीसारखे किंवा सणसमारंभाच्या प्रसंगी होणाऱ्या आनंदासारखे वाटत आहे. विश्वामित्रांनी नंतर महाराज दशरथांचे कुशल विचारले. तेव्हा राजा दशरथ विनम्रपणे म्हणाले, हे महर्षी, आपले आगमन हा माझ्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. खरोखर आपण मला सन्मानित केले. कृपया आपली काय इच्छा ते सांगावे, म्हणजे मी आपल्या भेटीचा हेतू साध्य करीन. महाराज दशरथाच्या स्वागताने संतुष्ट झालेले विश्वामित्र ऋषी उतरले. मी एक महान यज्ञ करीत होतो. त्याची जवळजवळ पूर्णता होत आली. तेवढ्यात मारीच, सुबाहू या 2 राक्षसांनी यज्ञवेदीत रक्तमांस टाकून त्यात विघ्न आणले. या भयानक राक्षसांनी माझा प्रयत्न विफळ करण्याचा पणच केला आहे. अशा तऱ्हेने त्यांनी माझे यज्ञस्थळ वारंवार अपवित्र केले. हे राजा, माझ्या यज्ञाची यशस्वी सांगता होण्यासाठी तुझा पुत्र राम याने त्या भयानक राक्षसांना मारावे, म्हणून त्यास माझ्या आश्रमात घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. कृपया पितृप्रेमापायी माझी इच्छा पूर्ण करण्यास मागे पुढे पाहू नकोस, कारण मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की राम हे कार्य सहजपणे करू शकेल. तू माझी विनंती मान्य केलीस, तुझ्या या दातृत्वाबद्दल मी नक्कीच तुझ्यावर प्रचंड कृपा वर्षाव करीन. कृपया फक्त 10 दिवसाकरिता रामाला नेण्याची मला अनुमती दे. तो सुखरूपपणे परत येईल याची खात्री मी तुला देतो. विश्वामित्राचे शब्द महाराज दशरथाच्या हृदयात भेदून गेले. महाराजांची संपूर्ण काया थरथरू लागली. त्यानंतर ऋषीवर्य जसे बोलण्याचे थांबले तसे महाराज त्यांच्या सिंहासनावर बेशुद्ध होऊन कोसळले. काही क्षणानंतर महाराज दशरथ जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा रामाच्या विरहाच्या कल्पनेने पुन्हा ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. तासभरानंतर महाराज शुद्धीवर आले. विश्वामित्रांना आपल्या पुढ्यात पाहून ते त्यांना विनवू लागले, हे सर्वांचे हितचिंतक असलेले ऋषीवर्य, माझा प्रिय पुत्र राम फक्त 16 वर्षाचा, अजून त्याचे युद्धविषयक अध्ययने पूर्ण झालेले नाही व त्याने या आधी कधीही रणांगणात प्रवेश केलेला नाही. कृपया माझ्या अनुभवी पुत्राची मागणी करू नका. त्यापेक्षा मलाच एका औक्षणी सेना घेऊन राक्षसांना मारण्यासाठी येण्याची अनुज्ञा द्या. परंतु जर रामानेच यावे असा आपला आग्रह असेल तर निदान त्याच्या बाजूने लढण्यासाठी मला व माझ्या सैन्याला बरोबर येऊ द्या. प्रिय विश्वामित्र मुनी, मी आता वृद्ध झालो. रामाशिवाय जगणे मला असह्य. कृपया मला हे सांगा की हे राक्षस आहेत तरी कोण, त्यांचे सामर्थ्य कितपत आहे. विश्वामित्र म्हणाले, या राक्षसांच्या राजाचे नाव रावण आहे आणि सध्या संपूर्ण विश्वाला त्याने
आतंकित करून सोडले. जेव्हा तो वैयक्तिकरित्या एखाद्या यज्ञात अडथळा आणत नाही, तेव्हा तेथे कुरापती काढण्यासाठी तो मारीच, सुबाहू या 2 प्रबळ राक्षसांची नियुक्ती करतो. रावणाचे नाव ऐकून महाराज दशरथ अधिकच हतबल झाले. ते म्हणाले, रावणाशी युद्ध करण्याचे सामर्थ्य कुणातच नाही. अगदी हे 2 राक्षस सुद्धा माझ्याकरिता वा माझ्या पुत्राकरिता अतिशक्तिशाली आहेत. म्हणून हे ऋषीवर्य, मी आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. आपल्या बरोबर जाण्यासाठी माझ्या पुत्राला अनुमती देण्याची कल्पनाही मी करू शकत नाही. दुःखाने जवळजवळ भान हरपल्याने विश्वामित्राच्या विनंतीचा अव्हेर करत महाराज दशरथ अशब्द बोलू लागले. अशा प्रकारे ऋषीवर्याचा घोर अपमान झाला. रागाच्या भरात ते म्हणाले, हे मूर्ख राजा, तुझा उद्धटपणा तुझ्या कुलसंहारास कारणीभूत होईल. तू माझी विनंती पूर्ण करण्याचे वचन दिले होतेस आणि आता तू दिलेले वचन भंग करीत आहेस. आजपर्यंत रघुकुलातील कोणी एका ब्राह्मणाशी अशी वर्तणूक केलेली नाही. म्हणून मी त्वरित हे धिक्कारित स्नान सोडून देत आहे. विश्वामित्राच्या या आकस्मिक संतापाने सर्व भूमी थरथरू लागली आणि देवलोकातील देवही भयभीत झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन वशिष्ठ मुनी घाईघाईने महाराज दशरथांना म्हणाले, हे राजा, सचोटीच्या मार्गापासून दूर जाऊन तू यापूर्वी कमावलेले पुण्य गमावू नकोस. तू स्पष्ट वचन केले होतेस आणि आता आपला पुत्र राम त्यांना देऊन विश्वामित्राची ही विनंती तू पूर्ण करायलाच हवी. तू भयभीत होण्याचे काही कारण नाही असे मला वाटते. पूर्वी विश्वामित्र जेव्हा राजा होते तेव्हा दक्षाच्या जया, सुप्रभा कन्यांकडून निर्माण झालेली दैवी अस्त्रे भगवान शंकराकडून त्यांना प्राप्त झाली होती. ती अस्त्रे विश्वामित्र नक्कीच रामाला देतील. त्याचबरोबर राक्षसांना मारण्यासाठी आवश्यक ती शक्ती प्रदान करतील. तसे पाहिले तर विश्वामित्र स्वतः मारीच, सुबाहू यांचा सहजपणे वध करू शकतात. परंतु रामाची कीर्ती वाढावी म्हणून ते तुझ्या पुत्राची मदत घेऊ इच्छित आहे. आपल्या गुरूंचे हे शब्द ऐकल्यावर महाराज दशरथाची भीती ओसरली. त्यांचे मन स्थिरावले. अशा तऱ्हेने मन शांत झाल्यावर महाराजांनी विश्वामित्राच्या प्रस्तावाला अनुमती दिली. महाराज दशरथांनी नंतर रामांना राजदरबारात येण्याचे बोलावणे पाठवले. राम लक्ष्मण दोघे नेहमीच एकत्र राहत असल्यामुळे लक्ष्मण सुद्धा आपल्या पित्याबरोबर उपस्थित झाले. महाराज दशरथाने प्रेमाने आपल्या पुत्रांच्या मस्तकाचे अग्रहण केले. मग विश्वामित्रांच्या पाठोपाठ दोघे बंधू हातात आपापले धनुष्य घेऊन निघाले. जेव्हा ते राजमहालातून निघाले तेव्हा त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. शरयू नदीच्या काठाने 12 मैल चालल्यानंतर विश्वामित्र थांबले आणि म्हणाले, प्रिय रामा, शुद्धीकरणासाठी तू आता आचमन कर. मी तुला बल अतिबल नावाचे 2 मंत्र आता शिकवणार आहे. हे मंत्र ग्रहण केल्यानंतर थकवा, वृद्धत्व यांच्या प्रभावातून तुझी मुक्तता होईल आणि तुला अद्वितीय चातुर्य सामर्थ्याची प्राप्ती होईल. खरे तर मी हे जाणतो की हे गुण तुझ्यात आधीपासूनच आहेत. तरी तुझ्या भल्यासाठी मी हे मंत्र तुला देऊ इच्छितो. मंत्र ग्रहण केल्यानंतर भगवान राम हजारो सूर्याच्या तेजाने झळाळू लागले. नंतर त्या तिघांनी ती रात्र शरयू गंगा नदीच्या तटावर आनंदात घालवली. त्या ठिकाणी ऋषींचा एक आश्रम बघून रामाने त्याचा इतिहास विचारला. त्यावर विश्वामित्र उतरले, हीच ती भूमी जेथे मदनाने प्रगाढ ध्यान धारणेत मग्न असणाऱ्या भगवान शंकरांना विचलित केल्यामुळे त्यांनी त्यांना जाळून भस्मसात केले होते. दुसरे दिवशी सकाळी विश्वामित्रासह 2 बंधूंनी गंगा नदी पार केली. प्रवाहाच्या मध्यावर श्रीरामांना धबधब्यांचा उच्च ध्वनी ऐकू आला, परंतु त्यांचा स्रोत कुठेच दिसत नव्हता. त्याबद्दल विचारणा केली असता विश्वामित्र उतरले. एकदा ब्रह्मदेवाने आपल्या मनातून एका सरोवराची निर्मिती केली. पाण्याचा तो साठा मानस सरोवर म्हणून प्रख्यात झाला. शरयू नदी त्या सरोवरापासून वाहते. जो आवाज तुझ्या कानी पडत आहे तो मानस सरोवरातून बाहेर पडणाऱ्या गंगेला जाऊन मिळणाऱ्या पाण्याचा. हे रामा, या पवित्र स्थानी तू नमस्कार करून प्रार्थना अर्पण केली पाहिजे. गंगेच्या तटावर
आल्यानंतर एक अत्यंत घनदाट निर्जन अरण्य श्रीरामाच्या दृष्टीस पडले. म्हणून त्यांची पुरछा ते केली. जो कोणी या निर्जन अरण्याकडे पाहतो त्याच्या हृदयात भय निर्माण होते. असे का बरे? जेव्हा विश्वामित्र उतरले, वरकर्णी असुरासारख्या भासणाऱ्या रुद्रासुराचा वध केल्यानंतर इंद्राला पाप लागले. तो आपले तेज गमावून बसला. त्याला पूर्वस्थितीत आणण्यासाठी वेदमंत्राने भारलेल्या गंगेच्या पाण्याने देवतांनी इंद्राला स्नान घातले. इंद्राच्या अशुद्धतेने भरलेले पाणी त्यांनी या जागेवर सांडले. या भूमीने इंद्राच्या पापकृत्याचा स्वीकार केला, म्हणून ती भरभराटीचे हो असा वर त्याने त्या भूमीला दिला. अशा तऱ्हेने मलद ऋष ही 2 वैभवशाली राज्ये येथे स्थापित झाली. परंतु काही काळानंतर ताटका नावाची एक दुष्ट राक्षसी येथे आली. तिने येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ही राक्षसी सुंदाची पत्नी होती. त्यांचा पुत्र आहे मारीच, ज्याचा वध करण्यासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे. हळूहळू येथील रहिवासी ताटकेच्या जाचाने इतके त्रस्त झाले की आता हा प्रदेश निर्जन झाला आहे. प्रिय रामा, तू आजच या राक्षसीचा वध करून ही भूमी जिच्या जाचातून मुक्त करावी अशी माझी इच्छा. ही राक्षसी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अरण्यात येण्याचे धाडस कुणी करू शकणार नाही. भगवान रामाने विचारले, हे महर्षी, जर आपल्याला योग्य वाटले तर कृपया मला हे सांगावे की ही राक्षसी एवढी सामर्थ्यवान कशी झाली? विश्वामित्र उतरले. एकेकाळी एक सुकेतू नावाचा यक्ष होता. कोणता यक्ष? त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. कोणाला प्रसन्न केले? ब्रह्मदेवाला. मी पुत्रीक असल्यामुळे आपल्याला पुत्र व्हावा अशी सुकेतीची इच्छा होती. परंतु पुत्राऐवजी ब्रह्मदेवाने त्याला एक सामर्थ्यवान पुत्री दिली. मुलगा का मुलगी दिली? मुलगी. या अतिशय सुंदर मुलीचे नाव ताटका ठेवण्यात आले. जेव्हा ती तरुण वयात आली तेव्हा जंबपुत्र सुंदाशी तिचा विवाह करण्यात आला. नंतर अगस्ती मुनींनी सुंदाला शाप देऊन त्याचा मृत्यू घडवून आणला. याच प्रतिशोध घेण्यासाठी ताटकानं तिचा पुत्र मारीच ऋषींच्या अंगावर धावून आले. त्यांना गिळून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु अगस्त्य मुनींनी तत्क्षणी त्या माता पुत्राला नरभक्षक राक्षस होण्याचा शाप दिला. अशा तऱ्हेने सुंदर ताटकेचे रूपांतर एका भयानक राक्षसीमध्ये झाले. अगस्त्य ऋषी या भागात तपस्या करीत असत, म्हणून ताटका येथेच अडथळे निर्माण करण्यास मग्न झाले. विश्वामित्रानं पुढे मला सांगितले, प्रिय रामा, ताटका अतिशय दुष्ट, हे लक्षात घे. वरून स्त्री हत्या होईल असा संकोच बाजूला सार. आठव की पूर्वी पृथ्वीची नासधूस करून पाहणाऱ्या विरोचन पुत्रीला इंद्राने कसे मारले होते. त्याचप्रमाणे इंद्राचा वध करू पाहणाऱ्या भृगुमुनींच्या पत्नीला भगवान विष्णूने ठार केले होते. म्हणून कृपया तुझी सर्व अस्वस्थता झटकून टाक. माझ्या आज्ञेचे पालन करण्यासाठी सिद्ध हो. ही आज्ञा मिळताच श्रीरामाने आपल्या धनुष्याचा टंकार केला. त्याचा तीव्र ध्वनी चारी बाजूंना भेदून गेला. ज्याच्या कानी तो आवाज पडला ते सर्व जीव भयभीत झाले. ताटकेने जेव्हा श्रीरामाच्या धनुष्याचा टणत्कार केला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. त्याचबरोबर क्रोधाने संतप्तही झाली. ती बेभान होऊन त्या आवाजाच्या दिशेने धावू लागली. श्रीरामाने जेव्हा तिला येताना पाहिले तेव्हा ते उद्गारले, हे लक्ष्मणा, जरा ही बिभत्स दीर्घकार्य राक्षसीने पहा. ही इतकी भयानक आहे की तिला पाहताच पुण्यशील हृदये भंगून जातील. तरीही ती राक्षसी एक स्त्री असल्याने मी तिला मारणार नाही. त्याच्याऐवजी मी तिचे हात, पाय, नाक, कान कापून तिला निरुपद्रवी करून टाकेल. अशा प्रकारे अवयव छाटले गेल्याने ती यापुढे कोणतेही अपराध करू शकणार नाही. पुढे धाव घेत असताना ताटकेने एक धुळीचे वादळ निर्माण केले, ज्यामुळे राम लक्ष्मणाला थोडा वेळ काहीही दिसेनासे झाले. त्यानंतर आपली मायावी शक्ती वापरून ताटकेने दगडाचा वर्षाव सुरू केला. आपले चित्त स्थिर करत श्रीरामाने सर्व दगड छिन्नभिन्न करून टाकले. त्वरित ताटकेचे बाहू छाटले. त्याच वेळी लक्ष्मणाने तिचे कान कापले. श्रीरामाच्या सांगण्यावरून तिच्या नाकाचा शेंडा उडवला. तरी आपल्या गूढ शक्तीचा वापर करून
ताटका त्वरित अदृश्य झाले. अदृश्य राहूनच तिने पुन्हा दगडाचा वर्षाव सुरू केला. विश्वामित्र कळकळीने रामाना म्हणाले, हे रामा, संधी प्रकाशाची वेळ वेगाने जवळ येत आहे. या कालात राक्षसांचे सामर्थ्य अतिशय वाढते, म्हणून तुझ्या दयाभावाचा त्याग कर, त्वरित ताटकेचा वध कर. बघूया आता पुढे काय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले तर श्रीराम लिहा. पुढील भागात पुढील कथा बघूया.